बोलेगाव रोडवर गुन्हेगारांचा कहर, सौरदिवे फोडून महिलांवर हल्ले. नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील संतापले. बोल्हेगाव सावेडी रोडवर घडत असलेल्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी अज्ञात समाजकंटकांनी या रस्त्यावर नव्याने बसवलेले सौरदिवे फोडल्याने संपूर्ण मार्ग अंधारात बुडाला आहे. यामुळे या रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांना अडवणे, छेडछाड करणे तसेच लूटमार करण्याचे प्रकार वाढल्यामुळे परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांनी थेट तोफखाना पोलीस प्रशासनाला निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आहे. बोल्हेगाव सावेडी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून शाळकरी मुले, महिला, कामगार आणि गावकऱ्यांची मोठी वर्दळ या रोडवर असते. मात्र रात्रीच्या वेळी काही संशयित टोळ्या कोयते, तलवारी, चॉपर, चाकू आणि लाकडी दांडकी घेऊन फिरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीही बोल्हेगाव, नागापूर, सैनिक कॉलनी, विघ्नहर्ता कॉलनी या भागात घरफोड्या आणि चोऱ्यांचे अनेक प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या सर्व घटनांमागे एकच टोळी आहे का असा संशयही व्यक्त होऊ लागला आहे. दरम्यान नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांनी पोलिसांना 15 दिवसात त्या टोळीला पकडून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की बोल्हेगाव सावेडी रोडवर नेमकं काय सुरू आहे आणि या सौर दिवे फोडणाऱ्या टोळीच्या मागे कोण आहे? प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. प्रभाग क्रमांक 8 नागापूर बोलेगावच्या वतीने सर्व नागरिकांसोबत आपले तोफखाना पोलीस स्टेशनचे PI भांबळ साहेब असतील यांची भेट घेतली आणि या भेटीत त्यांना एक निवेदन दिलं की जे प्रभाग क्रमांक 8 मध्ये जे चोऱ्यांचं प्रमाण वाढले, जे वाहन चोरीचं प्रमाण वाढले किंवा घरफोडीचं जे प्रमाण वाढले, त्याच्यामुळे महिलांना असुरक्षित वाटतं. तर या ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतील किंवा जे स्ट्रीट लाईट फोडण्याचं प्रमाण असेल ते सुद्धा वाढलेलं आहे की जेणेकरून चोरांना आपल्या या प्रभागामध्ये काहीतरी गुन्हेगारी कारवाई करता याव्या म्हणून ते चोर त्या लाईट फोडत आहे आणि त्याचा शोध पोलिसांनी लावा. आणि जर तो शोध लावला नाही, घडलेल्या चोऱ्यांचा शोध लावला नाही, तर प्रभाग क्रमांक 8च्या सगळ्या नागरिकांच्या वतीने आम्ही येत्या 8 ते 10 दिवसामध्ये एक मोठं रास्ता रोको आंदोलन शहराचे आपले लाडके कार्यसम्राट आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून हे आम्ही करणार आहे, असं निवेदन या ठिकाणी आता आम्ही दिलंय. आणि या शहरातील तोफखाना पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस असतील सगळ्यांना विनंती आहे की प्रभाग क्रमांक 8 मधील वाढती जी गुन्हेगारी आहे याच्यावर आळा बसवण्याचं काम हे पोलीस डिपार्टमेंटने त्यांच्या माध्यमातून हे केलं पाहिजे. आज कुमार भाऊच्या वतीने भांबळ साहेबांना निवेदन देण्यात आलेले. निवेदन असं दिलेलं आहे की नागापूर बोलेगाव परिसरातील घोरट्या चोरांचं प्रमाण वाढलेलं आहे. आज भाऊच्या माध्यमातून विकासाच्या कामाची गंगा वाहत चाललेली आहे, परंतु सीना नदीच्या कडेला एक धोकादायक वळण असलेले त्या ठिकाणी LED ट्यूबला भाऊनी सूर्यप्रकाशावरच्या ह्याच्या लावलेले आहेत, परंतु त्या भामट्या चोरांनी त्या फोडून त्यांचा रस्ता मोकळा केलेला आहे. तरी पण पोलीस डिपार्टमेंटने त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचा बंदोबस्त करावा आणि त्यांची नागरिकांमध्ये धिंड काढावा अशी माझी एक विनंती. आज कुमार भाऊंच्या सोबत तोफखाना पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलं की बोलेगावमध्ये वाढती गुन्हेगारी त्याला आळा बसावा, त्यासाठी पेट्रोलिंग वाढवावी आणि आपल्या बोलेगाव परिसरामध्ये सीना नदीच्या पुलापाशी सौर ऊर्जेवरचे दिवे बसवले होते, त्याची तोडफोड करून तिथे चोरीचा प्रयत्न नेहमी होत असतो. तरी त्याला आळा बसावा त्यासाठी निवेदन दिले, तरी पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी विनंती. आज तोफखाना पोलीस स्टेशन येथे कुमार भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भांबळ साहेबांना एक निवेदन दिले की बोलेगावमध्ये जे दिवसेंदिवस चोऱ्यांचं प्रमाण वाढत चाललंय, ते प्रमाण वाढण्याचं कारण की आमच्या इथं बरेचसे आता नवीन रहिवासी राहण्यात आले, त्यांना कुठल्याही प्रकारचं काही लक्ष न देता कुणालाही घरं विकण्यात आलेले आहेत आणि त्यातून गुन्हेगारी भरपूर प्रमाणात वाढत चाललेली आहे. दररोज चोर येणे हे काय थांबत नाही आहेत. त्याच्यामुळं भाऊंनी जे निवेदन दिले त्याला प्रशासनाने अतिशय दखलपूर्वक घ्यावे, अन्यथा या बोलेगावच्या वतीनं प्रभाग क्रमांक 8च्या वतीनं मान्य कुमार भाऊंच्या मार्गदर्शनाखाली खूप तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल. एवढे बोलताना थांबतो.